ओम सुखनिधानाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असेच स्वामींचे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचावे आणि तुम्ही जीवनात सुखी व्हावे यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, जर तुमचा स्वामींवरती पूर्णपणे विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. आणि व्हिडिओच्या सुरुवातीला हे श्री स्वामी समर्थ अष्टक तुम्ही नक्कीच ऐका. तुम्हाला नक्कीच तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. आता आपण ते जाणून घेऊ. श्री स्वामी समर्थ अष्टक. वडाखाली बैसला योगी राणा, ज्या पाहता शांती मिळे मनाला. समर्थ स्वामी असे दिव्य शक्ती करा, भक्त हो नित्य स्वामींची भक्ती. स्वामी समर्थ चरणी निष्ठा असेल, स्वामी कृपे सुख मिळेल, चिंता हरेल. चिंतामणी समर्थ स्वामी मांगल्य मूर्ती करा, भक्त हो स्वामींची भक्ती. ब्रह्मांड नायक अजाणुबाहू, यती हा रुडते गळ्यात गुरूंच्या रुद्राक्ष माळा. टिळा चंदनी भारी सतेज कांती कर, भक्त हो स्वामींची भक्ती. आनंदमय रूप सद्गुरु स्वामी यतीचे चिंताता, साठवनिया करा चिंतन स्वरूपाचे. कनवाळू स्वामी गुरुराज घ्या रे, अनुभूती करा भक्त ही स्वामींची भक्ती. असे स्वामींचे नाम समर्थशील मुखे, गरजता आधी व्याधी टाळेल. भक्तावर करी समर्थ अलोट प्रीती करा, भक्त हो स्वामींची भक्ती. करिता अखंड स्वामी चरणांची सेवा, मनोज जीवास लाभेल खरा विसावा. स्वामी समर्थ योगेश्वर दत्त मूर्ती करा, भक्त हो स्वामींची भक्ती. जवळी असेल जरी शुद्ध भक्ती, शिदोरी स्मरणार्थ धावूनी समर्थ भक्तास तारी. समर्थ भक्तास भक्तीस भक्ती करा, शक्ती करा, भक्त हो नित्य स्वामींची भक्ती. वाटे जीवा सजरी, सार्थ नर जन्म व्हावा. जय श्री स्वामी समर्थ मंत्र मुखी म्हणावा. निष्ठेस पाहुनी करी समर्थ कृपेची वृष्टी करा, भक्त हो नित्य स्वामींची भक्ती. आणि अशीच आपण नित्य स्वामींची भक्ती केली पाहिजे. आणि आता तुम्ही हे समर्थ अष्टक ऐकले असेल तर नक्कीच तुमच्या जीवनातील अडचणी ह्या नक्कीच दूर होतील आणि स्वामी कृपेचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नक्कीच असेल. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली, कारण तसा सांगणारा असावा तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो. म्हणून मी जे तुम्हाला अष्टक सांगितले ते तुम्ही अगदी मन लावून ऐकले तर तुम्हालाही त्याचा लाभ नक्कीच होणार आहे. प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्या हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वराचे दर्शन आपल्याला नक्कीच घडत असते. आणि एक लक्षात घ्या, म्हणून आपल्या मनात आणि जीवनात स्वामींची भक्ती आपण मनापासून केली पाहिजे. आणि मनापासून केली की मग स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात आणि दर्शन सुद्धा देतात. स्वामी म्हणत असतात की केवळ पैशाने माणूस श्रीमंत कधीच होत नसतो. खरा श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार, गोड वागणूक आणि सुंदर विचार असतात. म्हणून तुमच्या मनात नेहमी सुंदर विचार ठेवा आणि गोड वागणूक ठेवा. पैसा हा कधी येतो आणि कधी जात असतो. जे झाले ते चांगलेच झाले आणि जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार तेही चांगलेच होणार आहे. म्हणून कुणालाही भिवू नका आणि कुणालाही घाबरू नका. जेव्हा तुमच्या पाठीवर स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे मग कुणाला भिण्याची तुम्हाला गरज नाहीये. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे अभय वचन लक्षात ठेवा आणि जीवनाचा प्रवास सुखमय चालू ठेवा. बस एवढंच तुम्ही केले पाहिजे. स्वामी आपल्याला सांगत असतात, कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती किती वाईट असली तरी ती नेहमी सारखी राहत नाही. परिस्थिती बदलते. त्यामुळे माणसाने हिंमत हारू नये आणि परिस्थिती बदलण्याची वाट पाहावी. स्वामी आपल्याला दुसऱ्या रूपात येऊन मार्ग नक्कीच दाखवतात. फक्त ते आपल्याला समजले पाहिजे. आणि ते आपल्याला कधी समजते, जेव्हा आपण स्वामी भक्तीत असतो आणि स्वामींची भक्ती करत असतो. म्हणून नेहमी स्वामींचे नामस्मरण नक्कीच केले पाहिजे आणि त्या स्वामींच्या भक्तीत आपण गुंगून राहिले पाहिजे. नक्कीच स्वामी आपल्याला दर्शन देतील आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर करतील. स्वतःवर विश्वास ठेवलात तर ती शक्ती बनते आणि इतरांवर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी बनते. पण एक लक्षात ठेवा,
तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा, तर दोन्ही सुद्धा तुमच्या शक्ती बनतील. पण तुम्ही इतरांवर म्हणजेच माणसांवर जर विश्वास ठेवलात तर ती कमजोरी बनेल. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही कधी चुकलात हे सगळ्यांनाच आठवतं. म्हणून लोकांच्या मागे पळू नका आणि त्यांच्या मनासारखं आपलं जीवन अजिबात जगू नका. अनमोल जीवन आपल्याला देवाने दिले आहे, त्याप्रमाणे आणि आपल्या मनाप्रमाणे जगावे. फक्त कुणाचे वाईट करू नये आणि कुणाच्या वाईट दिशेला जाऊ नये, एवढंच आपण केलं पाहिजे. आणि देव सुद्धा आपल्याला तेच सांगत आहेत. मित्रांनो, इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं, विज्ञान सांगते की भविष्य काळात सुख असेल आणि मिळेल, पण धर्मच आपला एकच असा सांगतो की मन पवित्र आणि विचार तुमचे चांगले असतील ना, तर दररोज तुम्हाला सुख मिळेल. फक्त तुम्ही जीवनात समाधानी असले पाहिजे. आणि जो व्यक्ती जीवनात समाधानी असतो त्याच्या घरात सुख हे नांदत असतं आणि सुख हे त्याच्या आयुष्यात येत असतं. एवढं मात्र नक्कीच खरं आहे, स्वतःच्या आयुष्यात आहे तसे प्रामाणिकपणे जगणे हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाख मोलाचे आहे. म्हणून स्वतःच्या आयुष्यात स्वतःप्रमाणे जगा आणि प्रामाणिकपणाने कुणाच्या दडपणाखाली जगू नका. आणि तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही आयुष्यात वावरा. फक्त त्यात एवढंच लक्षात ठेवा, कर्म फक्त चांगली ठेवा आणि नीतिमत्ता चांगली ठेवा. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही ही हमी मी तुम्हाला देतो, कारण माझे तसे अनुभव आहेत आणि स्वामींनी मला भरपूर काही अनुभव दिले आहेत आणि तुम्हालाही स्वामी अनुभव देतील. फक्त मनापासून त्यांची भक्ती करा. अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच तुम्ही आयुष्याचा निर्णय घेऊ नका, कारण या दोन्ही परिस्थितीत योग्य निर्णय घाई घेऊ शकत आणि आपण हे निर्णय घेऊ नाही शकत. इकडे एवढं लक्षात ठेवा. म्हणून कोणत्याही परिस्थितीत चुकीचे निर्णय आपले होऊ नाही झाले पाहिजे आणि आपले नेहमी चांगलेच निर्णय आपण केले पाहिजेत, एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, स्वामी आपल्याला सांगत असतात, जो मनुष्य ईश्वरी शक्तीचा मनापासून स्वीकार करतो ना आणि परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवतो ना, भगवंत त्याचे कधीही वाईट होऊ देत नाही, एवढंच तुम्ही लक्षात घ्या. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि त्यांचं आत्मसमर्पण तुम्ही स्वामींना करा. नक्कीच तुम्ही तुमची श्रद्धा एक दिवशी स्वामी तुम्हाला त्याचं फळ देतील आणि तुमची श्रद्धा ही मोठी होऊन जाईल. जिंकणे म्हणजे नेहमी पहिला येणे असे नसते आणि पहिला आल्यावरच आपण जिंकत असतो असं कधी होत नसतं. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा आपल्याला जास्त चांगली करता आली आणि म्हणजे ते आपण जिंकलेले असते आणि ती गोष्ट आपल्या आयुष्यात नक्कीच होत असते आणि मग त्याप्रमाणे आपण जिंकून गेलो असे समजावे. आणि सर्व लोकांना आयुष्यात मिळत नसते. आपल्याजवळ जे असते त्यात आपण सुखी समाधानी राहिले पाहिजे. मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. म्हणून तुमच्याकडे कितीही पैसा असला पण तुमचं मन चांगलं नसलं आणि दुसऱ्याविषयी तुम्ही द्वेष मनात धरला तर तो पैसाही काही उपयोगाचा नसतो आणि तो मातीमोल असतो. म्हणून तुमची नियत कधी चांगली ठेवा आणि मनस्थिती चांगली ठेवा. नक्कीच तुम्हाला कमी पैशामध्येही सुख लाभेल आणि देवावर मात्र नक्कीच विश्वास ठेवा. नक्कीच देव तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी मौन पाळा, एवढंच तुम्ही करा. आणि तुम्हाला माहिती असेल ना आणि त्याविषयी तुम्ही नक्कीच बोलले पाहिजे, पण माहिती नाही तिथे तुम्ही जास्त बोलले तर नक्कीच तुम्हाला त्याचा नंतर पस्तावा येत असतो आणि मग तुम्ही त्याचे मौन पाळायला शिकले पाहिजेत. पैसा, संपत्ती, धनदौलत यांचा घमंड कधी करू नका. आपले कर्म चांगले ठेवा, कारण देवाच्या दारी पैशाचा हिशोब केला जात नाही, जात तर कर्माचा हिशोब केला जातो. म्हणून एक लक्षात ठेवा, तुमची कर्म करत असताना नक्कीच घाबला. एक टाइम तुम्ही देवाला घाबरले नाही तरी चालेल, पण तुम्ही मात्र आपल्या कर्माला नक्कीच घाबरले पाहिजे आणि एवढंच तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. एक लक्षात घ्या, हातात हात घेतल्या तर मैत्री होते आणि दोन्ही हात जोडले तर भक्ती होते. म्हणून तुम्ही दोन्ही हात जोडून स्वामींची भक्ती करा आणि हातावर हात आपटला तर टाळी वाजत असते आणि कुणाला हात दिला तर मदत होते. जसा स्वामी आपल्याला त्यांचा हात मदतीसाठी देतात आणि पुढे करतात. हाताचे महत्व इतके की अनेक हात पुढे आले की अशक्य ते शक्य होते. म्हणून स्वामी तुमच्यासाठी अनेक हात समोर आणत असतात आणि ते
त्यांचं रूप दाखवत नसतात, ते वेगळ्या रूपाने आपल्या जवळ येत असतात. फक्त ते समजण्याची शक्ती आपल्यात हवी आणि आपल्याला ते समजायला हवे. गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात. म्हणून कधी समाधानी राहायला शिकले पाहिजे आणि जो समाधानी असतो तो नक्कीच सुखी आणि आनंदी जीवन जगत असतो. म्हणून तुम्ही जीवनात कधीही सुखी आणि समाधानी असायला शिकले पाहिजे. स्वामी आपल्याला भरपूर काही ज्ञान देत असतात. चूक महत्वाची असेल तर नक्कीच तुम्ही व्यक्तीला विसरून जायचं आहे, आणि व्यक्ती महत्वाची जर असेल ना तर नक्कीच तुम्ही चूक विसरून जायची आहे. आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर या वाक्यामधून मिळाले असेल. म्हणून कधीही व्यक्ती जपायला शिका, आणि जर चुका असतील तर मग त्या चुकाही सुधरवायला शिका, आणि नक्कीच त्यांना तुम्ही एक मौका तरी देऊन बघा. मनुष्य जितका आजाराने थकत नाही ना मित्रांनो, त्यापेक्षा जास्त अतिविचाराने थकतो. म्हणून अतिविचार टाळा आणि हसत राहा. आणि तुमच्या डोक्यात जर कितीही अतिविचार चालले तरी तुमची कामं ही रखडलेली असतात, आणि मग ती कामं करण्यासाठी कुणीच येणार नाही. ती तुम्हाला तुमचीच करावी लागतील, एवढंच तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. म्हणून ती कामं आपली वेळेवर करत राहा आणि हसत राहा आणि सुखी आणि समाधानात राहा. स्वामी आपल्याला सांगत आहेत, मनासारखं होत नसेल तर राग तुमचा नक्कीच वाढेल, आणि तो वाढलाच पाहिजे. हे साहजिक गोष्ट आहे. मनासारखं झालं की हाव आपली वाढत असते. म्हणून आयुष्यात अपेक्षा कमी ठेवलेला कधी पण चांगल्या असतात. म्हणून जास्त अपेक्षा ठेवल्या तर मन मात्र आपलं तुटत असतं, आणि तेव्हा आपण देवाचा धावा घेत असतो. पण देव आपल्याला सांगत आहेत की तुम्ही अपेक्षा कमी ठेवा, आणि नक्कीच अपेक्षा कमी ठेवल्यात तर तुम्ही सुखी समाधानाने जीवन जगू नक्की शकाल. नेहमी मन निर्मळ ठेवले पाहिजे व प्रामाणिक ठेवले पाहिजे. कुणी कितीही फसवले ना तर एक लक्षात ठेवा, प्रामाणिक माणसाच्या पाठीशी नेहमी सत्य उभं असतं, आणि स्वामी आपल्या पाठीशी उभे असतात. फक्त आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. आणि जो व्यक्ती स्वामींशी प्रामाणिक राहतो त्याला सर्व काही स्वामी देतात. फक्त स्वामींशी आपण एकजूट आणि प्रामाणिक राहिले पाहिजे, एवढंच आपण केले पाहिजे. मित्रांनो, एक करा की तुम्ही तुमचं मन निर्मळ नक्कीच ठेवा, आणि स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा ना की परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार करता आला पाहिजे. नाहीतर मग आपली परिस्थिती वाईट आहे आणि आपण दुसऱ्यांचे पण वाईट इच्छितो, तर मग आपलंही नक्कीच वाईट होणार आहे, एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यानुसार केलं पाहिजे. म्हणून एक लक्षात ठेवा, आपल्या विचारांवर ताबा मिळवा, आणि विचारांवर ताबा मिळवला की नक्कीच दुसऱ्याचे तुम्ही चांगले विचार करू शकाल आणि दुसऱ्यांविषयी चांगले बोलू शकाल. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, इथेच आपल्याला सर्व काही ठेवून जायचे आहे, इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे सुद्धा आहे. म्हणून कोणाला काही देता नाही आले तरी चालेल, पण कुणाचे मन मात्र नक्कीच दुखवू नका, कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं. आणि म्हणून तुम्ही एक लक्षात घ्या की पैशांपेक्षा माणुसकी खूप मोठी असते. म्हणून तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की माणुसकी जपली पाहिजे, आणि कुणी तुमच्या समोर आरडाओरडा करत असेल तर नक्कीच त्याला मदत केली पाहिजे, आणि तुमच्याकडे कोणी मदतीची हाक मारत असेल तर नक्कीच तुम्ही त्याला मदत केली पाहिजे. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि बहिऱ्याला संगीताची किंमत कळत नसते ना, त्याचप्रमाणे एक लक्षात घ्या की विश्वासघाती माणसाला चांगल्या माणसांची किंमत कळत नसते. म्हणून जो विश्वासघाती असतो त्याच्यावर कधी विश्वास ठेवू नका, कारण तो विश्वास तुमचा एक ना एक दिवस तो नक्कीच मोडेल, आणि तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचा नक्कीच पस्तावा होईल. म्हणून तुम्ही व्यक्ती निवडताना आणि तुमच्या आयुष्यात व्यक्ती वावरताना जे व्यक्ती निवडता त्यांच्याकडे तुम्ही निर्भयपणे लक्ष ठेवले पाहिजे, आणि त्यांना निवडताना तुम्ही लक्ष देऊन निवडले पाहिजे. एक लक्षात घ्या, निवड आपली चुकीची ठरू शकते, पण मग नंतर तुम्ही त्या गोष्टीचा बोध घ्या आणि त्यातून शिका, आणि नक्कीच त्या माणसापासून तुम्ही दूर राहिले पाहिजे. खोटी कामं करून आणि खोट्या मार्गाने मोठं होण्यापेक्षा सत्य मार्गावर चालून सत्कर्म करून लहान राहा. कारण खोटी कर्म करून एखादा जरी मोठा झाला ना तरी आज ना उद्या त्याला त्याच्या खोट्या कर्माची दुःख रूपी फळे ही भोगावीच लागतात, आणि ती भोगावीच लागणार आहेत, एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तुम्ही खोटं काम करू नका आणि कुणाला लुबाडू नका. आणि जर तुम्ही लुबाडलं तर एकच गोष्ट फक्त लक्षात ठेवा, तुम्ही हे काम करत आहेत हे कुणाला समजत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर हे मात्र चुकीचं आहे.
ते स्वामींना सर्व काही कळत आहे, म्हणून कोणाला खोटे बोलू नका आणि खोटे कर्म करू नका. स्वामी सर्व काही बघत असतात आणि या कर्माचे फळ स्वामी तुम्हाला देत असतात. म्हणून तुम्ही स्वामींकडे कितीही पाया पडलात तरी स्वामी तुम्हाला या कर्माचे फळ माफ करणार नाहीत, हे तुम्हाला मिळूनच राहील. म्हणून कर्म करताना चांगले नक्कीच करा. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष तुम्हाला करावा लागला ना मित्रांनो, तर स्वतःला खूप भाग्यवान समजा आणि स्वामींनी तुमची निवड केली आहे यासाठी असे समजा. कारण स्वामी संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देत असतात ज्यांच्यात ती करण्याची धमक असते आणि ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. म्हणून तुम्ही जर कष्ट करत आहात तर तुम्हाला नक्कीच सुखाचे दिवस नक्कीच येतील. फक्त संयम ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. नक्कीच तुम्हाला सुखाचे दिवस येतील. आणि स्वामींवर ज्याचा अढळ विश्वास असतो आणि निर्मळ मनाने स्वामींची भक्ती जे लोक करतात त्यांना स्वामी चांगले दिवस आणल्याशिवाय राहत नाही. थोडा वेळ लागतो, पण स्वामी तुमचे प्रारब्ध हे मिटवून टाकतात आणि तुम्हाला सुखाचे दिवस आणतात. यश मिळाल्यावर पाठ थोपटणारी व चुकल्यावर कान पकडणारी काही नाती कायम जपायची असतात. कारण त्या आरशासारख्या स्वच्छ व प्रामाणिक नात्यांना अविश्वासाचा तडा कधीच धात नाही. म्हणून एक लक्षात घ्या, तुम्ही निर्मळ मन जे लोकांचं असतं ना त्यांच्यासोबत सोबत केली पाहिजे आणि त्यांच्यासोबत नातं टिकवलं पाहिजे. कारण ती लोक शेवटपर्यंत आपली साथ देत असतात आणि कधीच आपल्याला सोडून जात नसतात आणि ते आपल्यासोबत नक्कीच प्रामाणिक राहत असतात. कारण त्यांच्या मनात आपल्याविषयी आदर, सन्मान आणि माणुसकी असते आणि ते नक्कीच आपण यशस्वी झाल्यावर आपली पाठ थोपटत असतात आणि आपल्याला म्हणत असतात, तू पुढे जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहेच. आणि तसेच आपले स्वामीही आपल्या पाठीशी आहेत आणि ते आपल्याला म्हणत असतात, बाळा तू 1 पाऊल पुढे ठेव, मी 100 पावलं तुझ्या पुढे ठेवीन आणि नक्कीच तुला पुढे घेऊन जाईल. शांत राहणं यांच्यापेक्षा मोठं उत्तर कोणतंच नाहीये. कारण जो व्यक्ती शांत आणि त्याचं मन अगदी स्थिर असतं नक्कीच तो व्यक्ती जीवनात अगदी सुखी असतो. आणि माफ करण्यापेक्षा मोठी शिक्षा कोणतीच नाही. म्हणून तुम्ही माफ करत चला आणि कोणी चुकलं असेल तर नक्कीच त्याला माफ करा आणि त्याला त्या गोष्टीची नक्कीच लाज वाटेल आणि तो तुमच्याकडे परत माफी मागायला येईल. आणि एक लक्षात घ्या, त्यामुळे त्याग करा तुमच्या त्या अहंकाराचा आणि स्वीकार करा वास्तविकतेचा. नक्कीच तुमच्या जीवनात तुम्हाला सुख लाभेल आणि स्वामी तुमच्या पाठीशी राहतील. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूने भाजली तरच छान लागत असते. त्याचप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूने निभावली तरच चांगली राहतात. म्हणून दोन्ही गाड्याचे दोन्ही चाकं जर चालतील तेव्हाच गाड्या पुढे चालत असतं. मग तेव्हाच तुम्ही समजून घ्यायचं आहे की एका नाण्याच्या 2 बाजू असतात आणि त्या दोन्ही बाजू त्या नाण्याला हव्या असतात. त्याचप्रमाणे नाते हे दोन्हीकडून तुम्ही टिकवले पाहिजे आणि दोघी लोकांनी ते समजून घेतले पाहिजे. तरच नाते हे पूर्णपणे टिकत असते आणि पुढे जात असते. म्हणून मित्रांनो, आयुष्यात नाती जपायला शिका आणि माणसं जपायला शिका आणि माणुसकी अंगात बांधवा. सगळेच आपल्यासाठी टाळ्या नक्कीच वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटेही दाखवतील बरं. मग हे स्वीकारावं लागते, क्योंकि जब तक हे जिंदा तब तक हे आपली निंदा. म्हणून निंदा तर लोक करत राहणार आणि आपण काहीही केले तरी ते बोलणार. आपले चांगले झाले तरी बोलणार आणि वाईट झाले तरीही बोलणार. म्हणून त्यांच्याकडे लक्ष देऊन आपला काही फायदा होत नाही, उलट आपला तोटाच होतो. आणि आयुष्याच्या शेवटी आपण म्हणतो, मला मनासारखं जगायचं राहूनच गेलं आणि माझं पूर्ण आयुष्य लोकांच्या मनाप्रमाणे जगण्यात निघून गेलं. भावाचं, देवाचं आणि गावाचं जो खात असतो ना मित्रांनो, त्याच्या घरात सुख, शांती आणि समाधान कधीच नांदत नसते बरं. म्हणून कोणाचं लुबाडून खाण्यापेक्षा स्वकष्टाने खाल्लेलं कधीही चांगलं. कारण समोरचा व्यक्ती सुद्धा कष्टाने कमवत असतो आणि कष्टाने खात असतो. मग तुम्ही त्याला लुबाडून जर खाल्लं तर नक्कीच एवढं लक्षात ठेवा की स्वामी तुम्हाला बघत आहेत आणि तुमच्या कर्माची तशीच फळं स्वामी तुमच्याकडून वसूल करून घेतील आणि तसंच तुम्हाला पुढे भोग आणतील. एवढंच लक्षात घ्या. आणि म्हणून कुणाचं काही फुकटचं खाऊ नका. आपल्या स्वकष्टाने जे कमावलेलं असतं त्याच्यावर तुमचा हक्क आहे ना, ते तुम्ही बिंदासपणे खा आणि त्याप्रमाणे सुखी राहा. आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करा आणि चांगला उपयोग केला की नक्कीच तुम्हाला फळंही चांगली मिळतील. लोकांच्या उपयोगी पडा. पद आणि पैसा आज आहे तर उद्या नसेल, पण माणसाने मिळवलेली माणुसकी ही शेवटपर्यंत त्याला नक्कीच साथ देईल. हेच सत्य आहे. आणि जो माणुसकी जपत असतो त्याला सर्वजण नमस्कार करत असतात आणि म्हणून त्याच्या
अंतविधीला सुद्धा किती लोक असतात याच्यावर तो माणूस किती चांगला होता हे ठरत असतं. आणि जीवन जगताना तुम्ही किती माणसं कमावलीत हेही चांगला व्यक्ती दाखवून देत असतो. म्हणून तशीच माणसं जपायला तुम्ही नक्की शिकलं पाहिजे आणि चांगलं माणसं जपायला शिकली पाहिजेत. एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं आणि फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज नक्कीच असते. म्हणून यश मिळवण्यासाठी वेळ तर लागेलच. प्रयत्न करत राहा, वेळ तुम्हाला नक्कीच लागेल. तर बांबूचे झाड जसे 4 वर्ष 5 वर्षापर्यंत थोडंही वाढत नाही, पण 4-5 वर्ष झाले की ते एवढं वाढतं, एका वर्षात एवढं वाढतं की मग त्याला जराही स्पीड कमी होत नाही आणि ते झाड खूप मोठं होत असतं. आणि मग त्याचप्रमाणे तुम्हाला 2-3 वर्ष खूप मेहनत करायची आहे. नक्कीच तुम्हाला तुमच्या कष्टाचं फळ स्वामी देऊनच राहतील, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा की एखादं रोप लावल्यानंतर त्याला फुलं फळं येण्यासाठी विशिष्ट वेळेची गरज असते. आणि म्हणून तुम्ही जे रोप लावत आहात आणि तुम्ही जे आज कष्ट करत आहात ते आपण समजू की तुम्ही आता रोप लावत आहात, म्हणून त्याला फळं येण्यासाठी विशिष्ट कालावधी नक्कीच लागत असतो. आणि तो कालावधी तुम्ही तोपर्यंत थांबले पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला लगेच कोणतीही गोष्ट भेटणार नाही, म्हणून कष्ट तर केलेच पाहिजे. आणि या कष्टाचा काळ आहे असे समजून आपल्याला सुख पुढे प्राप्त होईल असे समजून तुम्ही पुढे आयुष्यात चालत राहा. जोपर्यंत गरज असते ना तोपर्यंत तुमच्या कौतुकाचा सोहळा गावभर साजरा नक्कीच केला जातो. एकदा का गरज संपली ना तुमची की निंदेची खिरापत घरोघरी वाटली जाते. म्हणून एक लक्षात घ्या, जो व्यक्ती गरजेपुरता तुमच्या कामात येत असेल आणि तुमच्या कामाला बोलवत असेल ना आणि तुम्हाला बोलत असेल ना, तर नक्कीच त्या व्यक्तीपासून दूर राहिले पाहिजे. आणि गरजेपुरता अशा व्यक्तींसोबत तुम्ही नक्कीच सोबत नाही राहिले पाहिजे आणि लांबच तुम्ही त्यांच्या राहिले पाहिजे, एवढंच लक्षात घ्या. म्हणून तुमची निंदा ते नंतर करणारच आणि अशा निंदा करणाऱ्या व्यक्तींपासून तुम्ही लांब राहिलेलंच बरं. आणि तरच तुम्ही सुखी आयुष्य आनंदात जगू शकता, एवढं लक्षात घ्या. जोपर्यंत तुमची गरज असेल तोपर्यंत तुम्हाला ते वापर करून घेतील आणि नंतर तुम्हाला विचारणार सुद्धा नाही. मग तुमच्या मनाला किती वाईट वाटेल याचा अंदाज तुम्ही घेतला आहे का? आणि नक्कीच तुम्ही याचा अंदाज घेतला पाहिजे. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग करावा लागतो. स्वाद सोडला ना तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला ना तर नाती टिकवण्यासाठी फायदा होतो. म्हणून कुणासोबतही वाद करू नका आणि जीवनाचा स्वाद घ्या आणि सुखी आयुष्य जगा आणि जीवनात आनंदी राहा. कुणासोबत वादावादी केल्याशिवाय आपल्याला कधीच सुख मिळणार नाही. म्हणून एक लक्षात घ्या, कुणासोबत वादावाद करू नका. मी तुझ्या आयुष्यातील तेच दुःख कमी करू शकतो ते जे तुझ्यावर दुसऱ्यांनी लादले आहे, एवढं लक्षात घे बाळा, असं स्वामी आपल्याला म्हणत आहेत. पण तू स्वतःच्या कर्माने जे दुःख ओढवून घेतले ना त्यातील एक कणही मला कमी अजिबात करता येणार नाही. म्हणून तुझे कर्म सुंदर कर आणि स्वच्छ ठेव. बाकी बघायला मी आहेच. निश्चिंत राहा. कुणाचं मी वाईट होऊ देणार नाही आणि कुणाला तुझं वाईट करू देणार नाही, एवढं लक्षात घे. मी तुझ्या सोबत आहे आणि सोबत राहीन. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना त्याची अडचण ही आयुष्यभर संपत नसते, एवढंच लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून सत्कर्मी माणूस बना आणि सत्कर्म करा. नक्कीच देव तुमच्या पाठीशी उभा राहील आणि देव सर्व काही बघत असतो आणि ऐकत असतो. काही वेळा आपली चूक नसतानाही शांत बसणं योग्य असतं, कारण जो समोरच्याचं मन मोकळं होत नाही ना तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्ष देत नाही, एवढं लक्षात घ्या. म्हणून त्याला बोलू द्या आणि त्याला जेव्हा समजेल की आपलं चुकलेलं होतं तेव्हा तो स्वतःहून तुमच्याकडे माफी मागायला येईल. आणि मग अशा माणसांना तुम्ही नक्कीच जपून ठेवलं पाहिजे. देवा, सरू दे माझे मी पण तुझ्या दर्शने उजळ जीवन, नित्य करावे तुझेच पूजन, तुझ्या धुळीचे भाळी भूषण, सदैव राहो ओठांवरती तुझीच रे गुणगाथा. हे स्वामी राया, तुम्ही नक्कीच आमच्या पाठीशी राहा. असेच आम्ही तुमच्या चरणी मस्तक टेकून तुम्हाला मागतो. आणि एवढंच तुम्ही आम्हाला दान द्या. कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. कारण तुम्ही ज्या दिवशी स्वतःशी स्पर्धा करता त्या दिवशी तुम्हाला तुमच्या सर्व कमी ह्या आठवतात आणि त्या समजतात. मग तुम्ही त्याच्यावर जसं काम कराल तसं तुम्हाला पुढे यश मिळत जात असतं. आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध असतं ना तोपर्यंत या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची
अजिबात तुम्हाला गरज नसते. फक्त नीतिमत्ता साफ असावी लागते. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही आणि तुम्हाला काही टोचू पण देणार नाही. स्वामी आपल्याला सांगत असतात, जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करीत आहे तर लक्षात ठेवा की त्याच्या शांततेचे आणि त्याच्या मनाचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतोय. एवढं लक्षात घ्या आणि ते मी तुमच्याकडून व्याजासह परत करीन. म्हणून एक लक्षात तुम्ही घेतले पाहिजे की कर्म करताना स्वामींना नक्कीच घाबरा. एवढं लक्षात घ्या आणि स्वामींचा चेहरा आपल्या चेहऱ्यापुढे आणा आणि बघा, तुम्ही नक्कीच सत्कर्मी माणूस होऊन जाल आणि तुमच्यामधील सगळा द्वेष, अहंकार आणि राग निघून जाईल. स्वामी आपल्याला सांगतात की परिस्थिती कोणतीही असू द्या, फक्त हार मानू नका आणि जोपर्यंत जीवन आहे ना तोपर्यंत जगण्याची आशा कधीच तुम्ही मित्रांनो सोडू नका. भिवू नका. मी तुमच्या पाठीशी नक्कीच उभा आहे. एवढं अभयवचन मी तुम्हाला देत आहे. मग तुम्हाला घाबरण्याची अजिबात कसलीच गरज नाहीये. तुम्ही मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आली ना तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल. हे विचारच सामर्थ्य आहे. म्हणून तुमचे विचार अनमोल ठेवा आणि तुमचे विचार चांगले ठेवा. नक्कीच मी तुमच्या पाठीशी सोबत तुमच्या आयुष्यभर राहील. म्हणून ज्याचे विचार चांगले त्याच्या मागे त्यांनी भक्ती देवाची केली नाही तरी चालते, पण त्याच्या मागे देव 24 तास उभा असतो आणि देव त्याच्या अवतीभोवती फिरत असतो. कारण त्याचे विचार खूप अनमोल असतात आणि दुसऱ्याविषयी चांगले विचार असतात. न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला नक्कीच तुम्ही शिकले पाहिजे. कारण घेतलेला तुम्ही जो श्वास असतो ना तो सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही. म्हणून अशा गोष्टी सोडून द्यायला शिका आणि जास्त मनात ठेवू नका आणि पुढचं आयुष्य जगत राहा. जसे आपण एक श्वास सोडतो आणि दुसरा लगेच घेतो नवीन श्वास, तसं आपण आयुष्य जगलं पाहिजे. भावनेने मनाला जिंकता येते, प्रेमाने लागाला जिंकता येते, आत्मविश्वासाने नक्कीच अपमानाला जिंकता येते, मग धीराने अपयशाला जिंकता येते आणि माणुसकीने माणसाला जिंकता येते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची भावना आणि तुमच्या मनातली भावना अगदी निर्मळ ठेवा आणि प्रेम तुमच्या मनात इतकं ठेवा की तुमच्या दुश्मनाला सुद्धा तुम्ही प्रेमाने हाक मारली पाहिजे. आणि आत्मविश्वास एवढा ठेवा की तुमच्या पुढे कितीही संकट आली तरी तुम्ही असं म्हणा की माझ्या पाठीमागे स्वामींचा हात आहे, मी अजिबात घाबरणार नाही. आणि धीर तुम्ही ठेवला पाहिजे, पेशन्स तुम्ही ठेवले पाहिजे. जेवढा जास्त धीर तुम्ही ठेवाल तेवढे जास्त यश तुम्हाला आयुष्यात मिळत जाईल. आणि माणुसकी तर तुम्ही मनामध्ये पूर्णपणे ठासून भरले पाहिजे आणि माणुसकी जेवढी जपाल तेवढे स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील. हे तुम्ही कोऱ्या कागदावर जरी लिहून घेतलं तरी चालेल, पण तुम्ही माणुसकी जपायला शिका. आणि माणुसकी जो व्यक्ती जपतो ना त्याला देव कधीच त्याची साथ सोडत नाही. निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन, पुढे चाल मागे मी राहीन. स्वामी आपल्याला म्हणत आहेत, बाळांनो तुम्ही कशाचंही टेन्शन घेऊ नका किंवा तुमच्या पीडा ज्या असतील त्या मी दूर करायला तयार आहे. तेही मी दर्शन देईल आणि एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य करीन. फक्त तू तुझी नीतिमत्ता आणि तुझे कर्म चांगले ठेव. नक्कीच मी तुझ्या पाठीशी राहीन. एवढं मी अभयवचन तुला देत आहे. असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत. गोष्ट जर चुकीची असेल ना तर त्याचा नक्कीच विरोध तुम्ही केला पाहिजे आणि गोष्ट जर चांगली असेल ना तर नक्कीच त्याला स्वीकारलं सुद्धा पाहिजे. कुणाला छळू नका, खोटे तुम्ही बोलू नका, दुसऱ्यांचं धन कधीच अजिबात लुबाडू नका, कुणावर कधीच जळू नका आणि कोणाचा संसार उद्ध्वस्त करू नका. एवढं लक्षात ठेवा, नाहीतर तुम्हालाही पुढे ते भोगावेच लागेल. आणि तुम्ही जर छळ करत असाल तर तुमचाही छळ होईल. खोटे बोलत असाल तर तुम्हालाही खोटीच माणसं भेटतील आणि दुसऱ्याचं धन जर लुबाडाल ना तर तुमचंही धन एक दिवशी तुमच्या तोंडासमोरून जाईल. आणि तुम्ही जर जळत असाल ना कोणावर तर तुम्हाला सर्व जळकीच माणसं तुमच्या आयुष्यात भेटतील. आणि कोणाचा संसार जर उद्ध्वस्त केला ना तर तुमचाही संसार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपले कर्म चांगले ठेवा आणि सत्कर्म करत राहा. नक्की स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की मी तुमच्या पाठीशी उभा आहे बाळांनो, फक्त तुम्ही निर्मळ मनाने माझी भक्ती करा आणि माणुसकी जपा. मोठं व्हायला ओळख नाही, माणसांची मनं जिंकावी लागतात आणि जगातील कुठल्याही तराजूत मोजता न येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी असते. आणि ती माणुसकी जर जपली तर स्वामी आपल्याला जपतात आणि लहान बाळाप्रमाणे आपल्याला सांभाळतात, त्यांच्या कुशीत घेतात आणि करवाळतात आणि आपल्याला म्हणतात, बाळा तू भिवू नकोस, मी तुझ्या संकट काळात तुझ्या पाठीशी माझा हात असेलच. कोणाच्याही वाईट परिस्थितीत तुम्ही अजिबात हसलं नाही पाहिजे. कारण एखाद्याला मदत केली म्हणून त्याच्याकडे उपकाराच्या नजरेने कधीच पाहिलं नाही पाहिजे.
आणि दिवस चांगले असो का वाईट, प्रत्येकाचे ते बदलत असतात आणि ते दिवस एक ना एक दिवस सर्वांचे बदलतात. म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवा, कधी कुणावर उपकार केल्यासारखं बोलू नका आणि कधी कुणाच्या परिस्थितीवर हसू नका. कारण ती परिस्थिती तुम्हाला कधी येऊन जाईल हे तुम्हालाही समजणार नाही. म्हणून प्रत्येकाला मदत करायला शिका आणि सर्वांसोबत एक नीतिमत्ताने आणि एक विचाराने जगायला शिका. एवढंच तुम्ही मनापासून केलं पाहिजे. लक्षात द्या, देव कोणाचे कधीच वाईट करत नाही. पण देवात एक गोष्ट मात्र नक्कीच आहे, जो तुमचं वाईट करेल ना, देव त्याचंही वाईट करेल. आणि तो जर दुसऱ्याचे वाईट करेल ना, तर त्याचंही देव वाईट करेल. पण तुम्ही दुसऱ्याचे चांगले कराल तर नक्कीच देव तुमचा सुद्धा चांगलं करेल. आणि तुम्ही दुसऱ्याचे वाईट कराल तर देव तुमचं पण वाईट करेल. एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि मित्रांनो, तुमचा जर स्वामींवर पूर्ण मनापासून विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्ता या क्षणी तुम्ही जीवनाचा कायाकल्प करण्यासाठी, जीवन बदलून टाकण्यासाठी काय करू शकता. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अशा सर्व गोष्टींची यादी बनवा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असू शकता. यामुळे तुमच्यातील ऊर्जा बदलते, विचारधारणा बदलून जाते. अशा प्रकारच्या मानसिक व्यायाम करण्यापूर्वी तुम्ही कदाचित आपलं सर्व लक्ष आपल्याकडे काय नाही यावर केंद्रित करत असाल, किंवा तुमच्या तक्रारी, अडचणी, समस्या यांच्यावर. मात्र हा मानसिक व्यायाम जेव्हा तुम्ही करू लागता तेव्हा तुमच्या विचारांची दिशाच बदलून जाते. आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या सर्वच गोष्टींबद्दल तुम्हाला कृतज्ञ असल्याची जाणीव होऊ लागते. कृतज्ञता ही तुमच्या संपूर्ण मनाला ब्रह्मांडातील रचनात्मक शक्तीच्या अगदी समीप घेऊन जाते आणि वैश्विक शक्तींच्या सृजनात्मक ऊर्जेशी एकरूप करून टाकते. आणि हे ध्यानात घ्या, तुम्हाला खात्री पटेल की हे सत्य आहे आणि ते सत्य नक्कीच तुमच्या जीवनात उमलू शकते. कृतज्ञता हा जीवनाचा शुभ घटना, चांगल्या गोष्टी आणण्यासाठी अचूक उपाय आहे. आणि प्रत्येक पुरुष एक गोष्ट जरूर करतो, त्याची पत्नी जेव्हा तो करत असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल सुद्धा प्रशंसा करते, तेव्हा कृतज्ञता दर्शवते, तेव्हा तो काय करतो, त्याला त्या गोष्टी आणखी कराव्याशाच वाटतात. आणि कृतज्ञतेबाबत नेहमीच असं घडतं. कृतज्ञता प्रोत्साहित करते, सहकार्य देण्यास पाडते आणि सहयोग आकर्षित करते. आणि ज्या ज्या गोष्टीबद्दल आपण विचार करतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो त्या आपण निर्माण नक्कीच करत असतो. कृतज्ञतेचा मानसिक व्यायाम हा माझ्या बाबतीत खूपच सामर्थ्यशाली आणि परिणामकारक ठरलाय. आणि रोज सकाळी मी जागा होतो आणि मनात म्हणतो धन्यवाद. रोज सकाळी माझी पावलं जमिनीला टेकतात तेव्हाही मी म्हणत असतो धन्यवाद. नंतर मग ब्रश करताना आणि सकाळची नेहमीची कामं आटोपताना देखील मी त्या सर्व गोष्टी आठवत राहतो आणि ज्यांच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. आणि सर्व मी उगीचच करायचं म्हणून नाही, तर करत अत्यंत जाणीवपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो आणि या भावना ब्रह्मांडात प्रक्षेपित करतो. आणि जीवनातील सर्व चांगल्या गोष्टींचा अनुभव मी घेत असतो. आणि ज्या दिवशी आम्ही जेम्स रे च्या या कृतज्ञतेच्या अत्यंत प्रभावी पद्धतीचे चित्रीकरण केलं, तो दिवस मी आयुष्यात कधीच नाही विसरणार असे लेखक म्हणतात. आणि त्या दिवसापासूनच जेम्स रेची ही पद्धत हा माझ्या जीवनाचा एक भाग बनून गेली. आणि प्रत्येक दिवशी सकाळी मला जाग आल्यानंतर हा नवा दिवस मला दाखविला आणि दिला म्हणून मी परमेश्वराचे आभार मानतो. आणि माझ्या जीवनातील प्रत्येक चांगल्या गोष्टींबद्दल धन्यवाद दिल्याशिवाय मी अंथरुणाच्या बाहेरच पडत नाही. आणि जेव्हा मी अंथरुणातून उठून एक पाय जमिनीला टेकवतो तेव्हा म्हणतो थँक्स, आणि दुसरा पाय टेकविताना म्हणतो थँक्यू. आणि मग बाथरूमकडे जाताना प्रत्येक पावलाने घेत मी मनात थँक्यू म्हणत असतो. आणि स्नान करताना, कपडे घालताना, तयार होताना मी धन्यवाद देतच राहतो. आणि जीवनातील प्रत्येक चांगल्या गोष्टींबद्दल दैनंदिन कामासाठी तयार होईपर्यंत, दिनचर्या आटोपेपर्यंत मी जवळजवळ 100 वेळा धन्यवाद म्हटलेलं असतं. आणि हे सर्व करत असते तेव्हा मी माझा दिवस समर्थपणे आणि जाणीवपूर्वक साकारत असतो. आणि माझा तो दिवस आणि त्यात सामील असलेल्या घटनांना आकार देत असतो. जणू मी माझी त्या दिवसासाठीची फ्रिक्वेन्सी निश्चित करत असतो आणि हेतुता जाणीवपूर्वक माझा दिवस कसा असावा आणि कसा जावा हे सांगत असतो.
आणि घोषित करत असतो. दिवसभर धडपडत राहण्यापेक्षा आणि त्या दिवसांच्या हातात नियंत्रण देण्यापेक्षा आपल्या मर्जीनुसार त्या दिवसावर स्वार होणं मला आवडतं. आणि तुमच्या दिवसाची सुरुवात शुभ करण्याच्या यापेक्षा प्रभावी आणि उपाय असूच शकत नाही. आणि तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही आणि फक्त तुम्हीच असता. आणि म्हणूनच प्रत्येक दिवसाचा आरंभ तो दिवस तुम्हाला जसा हवा तसा जाणीवपूर्वक प्लॅन करूनच करा. आणि इतिहासातील सर्व महान संत, महंत, विद्वान, विचारवंतांच्या शिकवणुकीतील मूलभूत तत्व म्हणून नेहमीच कृतज्ञतेचा अंतर्भाव होत आला आहे. आणि द सायन्स ऑफ गेटिंग रिच या वॅलेट बॅटल्स यांच्या 1910 साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकानं माझं सर्व जीवन बदलून टाकलं. आणि या पुस्तकात देखील कृतज्ञतेवरील प्रकरण हे सर्वात मोठं आहे. आणि सिक्रेट या पुस्तकात निर्देश केलेला प्रत्येक गुरु कृतज्ञतेच्या तत्वाचा उपयोग दिवसभर करत असतो. आणि यापैकी बहुतेक सर्वजण त्यांच्या दिवसाची सुरुवात हीच मुळी कृतज्ञतेच्या विचारांनी आणि जाणीवेनं नक्कीच करतात. आणि जो शुगरमन आणि त्यांच्या अत्यंत यशस्वी उद्योजक आणि प्रभावी व्यक्तिमत्व यांनी द ग्रेट सिक्रेट फिल्म पाहिली आणि माझ्याशी नक्कीच त्यांनी संपर्क केला असे लेखक म्हणत आहेत. आणि त्याने मला आवर्जून असं सांगितलं की कृतज्ञता व्यक्त करणं ही त्यांना अत्यंत आवडणारी गोष्ट असून त्यांना आतापर्यंत आयुष्यात जे जे मिळालं ते कृतज्ञतेमुळेच मिळालं. आणि आतापर्यंत एवढं प्रचंड यश मिळवलं, आकर्षित केलेलं असूनही जो शुगरमन अगदी छोट्या छोट्या गोष्टींबाबतही कृतज्ञतेच्या तत्वाचा उपयोग करतात. आणि साधी कार पार्किंगसाठी योग्य जागा मिळाली तरी ते थँक्यू म्हणतात आणि वैश्विक शक्तींना धन्यवाद देतात. आणि जो शुगरमनना कर्तृत्वज्ञतेचं आणि कृतज्ञतेचं सामर्थ्य आणि कृतज्ञतेच्या तत्वाचा उपयोग करून आपण काय काय मिळवलं याची पुरेपूर जाणीव आहे. म्हणून कृतज्ञता ही त्यांची जीवनशैलीच बनवून गेली आहे. आणि आत्तापर्यंत मी जे जे वाचलं आणि रहस्य उपयोगात आणून घेतलं, जे जे अनुभवलं, त्या सर्वात कृतज्ञतेचा तत्व हे सर्वात सामर्थ्यशाली तत्व आहे आणि पद्धत आहे. आणि रहस्य ज्ञान वापरून फक्त एकच गोष्ट करायची असं जर तुम्ही ठरवलं तर मी म्हणेन कृतज्ञतेचं तत्व वापरा. आणि रोज इतकं की कृतज्ञता ही तुमची जीवनशैलीच बनून जाईल. आणि वर्तमानात तुमच्यापाशी जे काही आहे त्याबद्दल जेव्हा वेगवेगळ्या भावना तुमच्या मनात निर्माण होतील तेव्हा तुम्ही अधिक चांगल्या गोष्टी स्वतःकडे आकर्षित करू लागाल. मग तुमच्यापाशी आणखी अशा गोष्टी आता आलेल्या असतील ज्यांच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असाल. आणि तुम्ही सभोवताली पाहून असेही म्हणू शकता, मग पहा, मला जशी हवी तशी कार माझ्यापाशी नाही. आणि माझ्यापाशी माझ्याजवळ जसं घर नाही जसं मला हवं होतं. माझी पत्नी, पती माझ्या मनासारखी नाही. माझं आरोग्यही पाहिजे तेवढं चांगलं नाही. असे हो पुरेपुरे या सर्व त्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या मनासारख्या नाहीत. त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा आणि ज्या तुमच्यापाशी आधीच आहेत त्या गोष्टींवर लक्ष ठेवा. आणि त्यांच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असू शकता. असंही असू शकेल की तुम्ही तुमच्या दृष्टीबद्दल, डोळ्यांबद्दल कृतज्ञ आहात. ज्या डोळ्यांनी तुम्ही हे पुस्तक वाचतात ते तुम्ही तुमच्या आवडत्या कपड्या, ड्रेसबद्दल कृतज्ञ असू शकता. किंवा अशाच एखाद्या दुसऱ्या छानशा गोष्टीबद्दलही तुम्ही कृतज्ञ असू शकता. आणि मग कृतज्ञ असाल आणि तुम्हाला आणखी नवीन शानदार काहीतरी मिळून जाईल. आणि जर तुम्ही तुमच्याजवळ आधीच असलेल्या, तुम्हाला आधीच मिळालेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञ असाल तर तुम्हाला तुमची इच्छित गोष्ट लवकर मिळते. आणि अनेक लोक जे जीवनातील बाकी सर्व गोष्टी अगदी योग्य प्रकारे करतात आणि ते केवळ कृतज्ञतेच्या भावनेअभावी दारिद्र्य राहतात. आणि तुमच्यापाशी जे काही आहे त्याबद्दल तुमच्या मनात कृतज्ञता नसेल तर मग आणखी चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात येणं केवळ अशक्य, असंभव आहे. का? कारण कृतज्ञतेच्या अवस्थेत तुम्ही ज्या भावना, फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करता त्या सर्व नकारात्मक भावना असतात. आणि हेवा, मत्सर, संताप, चीड, असमाधान आणि असंतुष्टता, न्यूनगंड अशा प्रकारची कोणतीही भावना तुम्हाला हवं ते कधीच देऊ शकणार नाही. आणि अशा प्रकारच्या कृतज्ञतेविरुद्धच्या भावना तुम्हाला फक्त तेच देतील जे नकोस वाटेल आणि त्रासदायक ठरेल.
या नकारात्मक भावना तुमचं नशीब तुमच्यापासून हिरावून घेतात आणि जे जे चांगलं तुमच्या जीवनात येऊ पाहत असेल त्यात अडथळा निर्माण करतात. आणि जेव्हा तुम्हाला नवीन कार हवी असते तेव्हा तुमच्यापाशी सध्या असलेल्या कारबद्दल तुम्हाला मनात कृतज्ञता नसते. आणि तेव्हा माझ्याकडे मला हवी तशी कार नाही हीच प्रबळ फ्रिक्वेन्सी भावना तुम्ही ब्रह्मांडात प्रक्षेपित करत असता. आणि आता सध्या तुमच्यापाशी जे काही आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि ज्यांच्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असू शकता अशा तुमच्या जीवनातील गोष्टींबद्दल तुम्ही विचार करू लागला आणि तेव्हा तुम्हाला आणखी तशा गोष्टी आठवू लागतात आणि कृतज्ञतेच्या विचारांनी एक ना एक न संपणारी रांग मनात सुरू होते. आणि मग तुम्ही फक्त सुरुवात करायचीच खोटी आणि आकर्षणाचा नियम तुमच्या मनात आणखी तसेच कृतज्ञतेचे विचार दाखल करील आणि तुम्ही आता कृतज्ञतेच्या फ्रिक्वेन्सीवर असता. आणि एकदा कधी कृतज्ञतेची फ्रिक्वेन्सी आपलीशी केली की मग अनेक चांगल्या गोष्टी तुम्हाला होतील आणि तुमच्या होतील, आपोआप तुमच्या जीवनात येतील. आणि कृतज्ञतेचा नियमित अभ्यास आणि आचरण ही एक अशी सारणी आहे जी तुमच्या नशिबातील दौलत तुमच्यापाशी आणते. एक लक्षात घ्या, मला वाटतं प्रत्येक जण केव्हा ना केव्हा अशा परिस्थितीतून जातच असेल. असं वाटतं परिस्थिती बिघडत चालली आहे, काही दड होईल तर शपथ माझ्याशी कुटुंबात असंच काही विपरीत घडलं होतं असे ते सांगत आहेत. आणि मी चिंतेत घडलो होतो. मी बसलो होतो तेथे मला एक दगड सापडला. मी तो तसाच हातात धरून ठेवला आणि स्वतःशी म्हटलं, जेव्हा जेव्हा मी या दगडाला स्पर्श करीन तेव्हा तेव्हा मी असं काहीतरी आठवीन आणि मनात आणखी ज्यांच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मी तो दगड माझ्या खिशात ठेवला आणि मी दररोज सकाळी काय करतो आणि माहीत आहे आणि माझ्या कपाटातून हा दगड उचलून खिशात ठेवतो आणि ज्या ज्या गोष्टींबद्दल मी कृतज्ञ आहे त्या सर्व गोष्टी मनात आणतो आणि त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद देतो. आणि रात्री पुन्हा माझ्या खिशातून तो दगड मी त्या कपाटात ठेवत असतो आणि पुन्हा सकाळी तो तिथे असतो. आणि या माझ्या प्रयोगाचे मला खूप आश्चर्यकारक अनुभव आले. आणि साऊथ आफ्रिकेतील एका माणसानं तो दगड माझ्या हातातून निसरताना पाहिला आणि त्यानं मला कुतूहलानं विचारलं, हे काय? तो दगड खिशात ठेवताना मी त्याला समजावून सांगितलं त्याबद्दल. तो माझा मित्र त्या दगडाला कृतज्ञता परीस म्हणू लागला. आणि 2 आठवड्यानंतर त्याला मला ईमेल आला की माझा मुलगा मरणास्तव आहे आणि त्याला काही वेळातच गंभीर आजार झालाय आणि विशिष्ट प्रकारचा हेपटायसिस. तू मला तसले 3 कृतज्ञता परीस पाठवशील का? मग खरं तर माझ्या जवळचा तो दगड अगदी साधा रस्त्याच्या कडेला पडलेला दगड होता. तेव्हा मी त्याला लगेच होकार दिला आणि त्याची श्रद्धा जपण्यासाठी मात्र मला विशेष वाटतील असे दगड हवे होते. म्हणून मी नदी किनारी जाऊन तसे छान गोल गुळगुळीत दगड निवडले आणि त्याला पाठवून दिले. आणि 4-5 महिन्यानंतर त्याचा पुन्हा ईमेल आला आणि माझा मुलगा सुधारतोय, त्याच्या कमालीचा फरक पडलाय. आणि त्यानं पुढं म्हटलं होतं, पण तुम्हाला एक गोष्ट सांगणं मला आवश्यक वाटतं. आणि आम्ही तसले हजाराहून अधिक कृतज्ञता परीस $10 एक असे विकले. हा सर्व पैसा आम्ही चॅरिटीसाठी समाजोपयोगी कामासाठी वापरला आणि तुला खूप खूप धन्यवाद. म्हणजे ही अशी कृतज्ञतेची प्रवृत्ती धारणा असणं खरंच खूप महत्त्वाचं असतं. आणि महान शास्त्रज्ञ आइन्स्टाईननं वेळ, अवकाश आणि गुरुत्वाकर्षण यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलून टाकला आणि त्यात क्रांती घडून आणली. आणि त्यांची गरीब कौटुंबिक पार्श्वभूमी आणि कार्याची सुरुवात पाहता असं वाटतं की त्यांनी जे मिळवलं ते मिळवणं त्यांच्यासाठी अशक्यप्राय होतं. आणि हो, पण आइन्स्टाईनना रहस्य माहीत होतं ना. ते दिवसातून शेकडो वेळा परमेश्वराला धन्यवाद देत होते आणि त्यांच्याजवळ जे जे होतं त्याबद्दल ते धन्यवाद देत राहिले. आणि त्या सर्व शास्त्रज्ञांना जे त्यांच्या आधीच होऊन गेले आणि त्यांनी विज्ञानाला जे योगदान दिलं त्या ज्ञानालाही या शास्त्रज्ञामुळे आणि त्यांच्या संशोधनामुळे त्यांनी शास्त्रात जी भर टाकली त्या ज्ञानामुळेच आपल्याला शिकता करता आलं आणि आपण संशोधन करण्यासाठी योग्य आणि समर्थ बनलो. आणि अशी कृतज्ञतेची धारणा आइन्स्टाईननं यांच्या मनात होती आणि म्हणूनच ते स्वतः एक अत्यंत महान एकमेवाद्वितीय शास्त्रज्ञ नक्कीच ते बनले. आणि आपल्याला जे हवं ते मिळवण्याच्या रचनात्मक प्रक्रियेमध्ये या कृतज्ञतेच्या तत्वाचा अत्यंत प्रभावी उपयोग करता येतो. आणि बॉब प्रॉक्टर
यांनी सांगितल्याप्रमाणे इच्छित गोष्ट मिळवण्याची पहिली पायरी कोणती? तर मागा. तुम्हाला जे हवं ते लिहून काढा. करा सुरुवात. मागणी करताना प्रत्येक वाक्य असं लिहा, मी खूप खुश आहे आणि कृतज्ञ आहे आणि गोष्ट मला मिळत आहे आणि मिळालेली ही आहे. तुम्हाला हवी असलेली गोष्ट आधीच मिळालेली आहे. अशा धारणेनं जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा लक्षात घ्या की तुम्ही अत्यंत शक्तिशाली असे संकेत ब्रह्मांडात प्रक्षेपित करत असता. आणि हा संकेत असं सांगत असतो की ज्या अर्थी आता तुम्ही त्या विशिष्ट गोष्टी बदला आणि बद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहात त्या अर्थी ती गोष्ट आधीच तुम्हाला मिळालेली आहे आणि अर्थातच ती समर्थपणे आणि सामर्थ्याने आकर्षली जाते. म्हणूनच रोज सकाळी अंथरुणातून बाहेर पडण्यापूर्वी जाग आल्यावर लगेच आजचा दिवस उत्तम, अत्यंत सुखाचा, आनंदाचा, यशाचा असा आहे याबद्दल कृतज्ञतेची भावना मनात जाणीवपूर्वक निर्माण करा आणि मग पहा तुम्हाला सर्व काही मिळेल आणि तुम्हाला सर्व काही अनुभव मिळेल. ज्या क्षणापासून मला रहस्याचा शोध लागला आणि हे ज्ञान संपूर्ण जगात प्रसारित करण्याचं स्वप्न मी पाहिलं त्या क्षणापासून मी द सिक्रेट या चित्रपटीला धन्यवाद देतो. आणि कारण हे चित्रपट जगाला हा आनंद देते आहे आणि हे ज्ञान पडद्यावर कसं आणता येईल याची काहीच कल्पना मला नव्हती. पण दृढ विश्वास होता की हा मार्ग नक्की सापडेल. आम्ही तो आकर्षित करू. माझं सर्व लक्ष मी अंतिम परिणामावर केंद्रित केलं होतं आणि असा मार्ग मला मिळाल्याबद्दल कृतज्ञतेची भावना मी अत्यंत तीव्रतेने अनुभवली. आणि जेव्हा हीच माझ्या अस्तित्वाची अवस्था बनली तेव्हा जणू चमत्कार झाला आणि जादूच झाली. द सिक्रेटच्या समर्थ टीमबद्दल आज देखील मी कृतज्ञ आहे आणि ही भावना कायम अशीच राहील. आणि आमची टीम ही एक अशी टीम आहे तिच्या रोमरोमात कृतज्ञतेचं तत्व भिनलं आहे आणि कृतज्ञता हे तिचं स्पंदन आहे आणि जीवनशैली आहे हे नक्कीच आहे. आणि असं लेखिका म्हणतात, मग माणसं प्रतिमा पाहण्याची प्रभावी पद्धत असते आणि ती आपण समजून घेऊ. मग मानसचित्र किंवा मानस प्रतिमा पाहणं आणि ही एक अशी प्रक्रिया आहे जी जगातील सर्व महान तत्वज्ञांनी, विचारवंत शेकडो वर्षापासून सांगत आले आहेत आणि आधुनिक काळातील सर्व महान उपदेशक सुद्धा याच पद्धतीविषयी सांगतात. आणि मध्ये चार्ल्स ओनेन हे द मास्टर की सिस्टम नावाचं पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकात त्यांनी मानसचित्र पाहण्याचे 24 साप्ताहिक स्वाध्याय सांगितले आहेत. आणि यापेक्षाही अधिक महत्त्वपूर्ण गोष्ट ही आहे की हे पुस्तक विचारांवर नियंत्रण कसं ठेवावं हे म्हणजेच तुम्हाला तुमच्या विचारशक्तीचे स्वामी बनणं तुम्हाला नक्कीच ते शिकवत असतं आणि तुम्ही नक्कीच तुमच्या विचारांचे स्वामी बनता. मानसचित्र पाहणं ही पद्धत अत्यंत सामर्थ्यशाली सिद्ध होते कारण ज्यावेळी तुमच्या मनात मनपसंत इच्छित गोष्टी समवेत तुम्हाला स्वतःला पाहता तसंच मानसचित्र पाहता तेव्हा तुमच्या मनात असे विचार आणि भाव निर्माण होतात की जणू काही त्या गोष्टी आता या क्षणी तुमच्यापाशी आहेत. आणि मानसचित्र म्हणजे दुसरं तिसरं काही नसून चित्र स्वरूपातील अत्यंत सामर्थ्यानं एकवटलेले विचारच असतात आणि हे विचार तितक्याच शक्तिशाली भावनाही निर्माण करतात. आणि जेव्हा तुम्ही मानसचित्र हातात पाहता तेव्हा तुम्ही ती सशक्त फ्रिक्वेन्सी ब्रह्मांडात प्रक्षेपित करत असता. मग आकर्षणाचा नियम या संकेतानुसार कार्यान्वित होतो आणि तुमच्या जीवनात तीच चित्र अस्तित्वात आणतो आणि जी तुम्ही तुमच्या मनपलटावर पाहिली होती. आणि मी अपोलो कार्यक्रमातून मानस प्रतिमा पाहण्याची प्रक्रिया आत्मसात केली आणि 1980-1990 मध्ये ऑलिम्पिक कार्यक्रमात या पद्धतीचा अंतर्भाव केला असे डॉक्टर डेनिस वेटली म्हणतात. आणि आम्ही या पद्धतीचं नाव व्हिज्युअल मोटर रिव्हर्सल असं ठेवलं. मग ज्यांची तुम्ही मानस प्रतिमा पाहता ते जीवनात प्रत्यक्षात साकार होतं. आणि इथे मनशक्तीबाबत एक खूप रंजक गोष्ट सांगतो. आम्ही काही ऑलिम्पिक खेळाडूंना, ॲथलीट्सना अशी सूचना दिली की ते फक्त आपल्या मनात धावण्याच्या शर्यतीची मानस प्रतिमा निर्माण करू देत आणि आम्ही त्यांच्या शरीरावर एक अत्याधुनिक बायोफीडबॅक मशीन बसवलं होतं आणि खरोखरीच्या वास्तवातील शर्यतीत धावताना ज्या स्नायूंचा उपयोग आणि ज्या क्रमानं केला जाता त्याच विशिष्ट क्रमानं ते स्नायू मानस प्रतिमा पाहताना उपयोगात आणले गेले. आणि यावर खरं तर विश्वासच बसत नव्हता. आणि असं घडू शकतं कारण एखादी गोष्ट तुम्ही खरोखर करता आहात की फक्त कल्पनेत त्याचा गोष्टीचा प्रत्यय घेतात यातील फरक
मेंदूला अजिबात कळत नाही. आणि जर तुम्ही त्या गोष्टीपर्यंत मनानं पोहोचला असाल तर शरीर सुद्धा तसाच प्रतिसाद नक्कीच देत असतं. महान संशोधक आणि त्यांचं संशोधन याबद्दल थोडा विचार करा. राईट बंधू आणि विमानाचा शोध, जॉर्ज इन्स्टन आणि चित्रपट, थॉमस एडिसन आणि लाईटचा बल्ब, अलेक्झांडर बेल आणि टेलिफोन. प्रत्येक गोष्टीचा आविष्कार, निर्मिती होण्याची एकमेव पद्धत हीच होती की त्या त्या व्यक्तीनं त्या विशिष्ट गोष्टींची मानस प्रतिमा आपल्या मनात अनेकदा रंगवली होती आणि त्या संशोधकानं स्पष्ट पाहिलं. आणि जेव्हा ही मानस प्रतिमा त्या शास्त्रज्ञाच्या मनात पक्की झाली तेव्हा साऱ्या वैश्विक शक्ती कार्यान्वित होऊन त्यांनी ही गोष्ट अस्तित्वात नक्कीच आणली आणि त्या संशोधकांच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार केली. आणि या सर्वांना रहस्य ज्ञात होतं आणि अदृश्य शक्तींवर त्यांची अढळ श्रद्धा होती आणि वैश्विक शक्तींना प्रेरित करून आपल्या मनातील कल्पना मूर्त स्वरूपात साकार करण्याच्या आपल्या आंतरिक शक्तीचीही त्यांना जाणीव होती. आणि त्यांची दृढ श्रद्धा, विश्वास आणि त्यांच्या कल्पना शक्तीमुळेच मानव जातीचा विकास झाला. आणि मग आपण त्यांच्या सृजनशीलतेचा लाभ दैनंदिन जीवनात क्षणोक्षणी प्रत्येक दिवशी घेत राहतो आणि तो लाभ आपल्याला नक्कीच होत राहतो आणि तो लाभ देखील आपण नक्कीच मनापासून घेतला पाहिजे. तुम्हाला वाटत असेल या महान शास्त्रज्ञांसारखं सृजनशील मन माझ्याकडे नाही, मग कदाचित असाही विचार मनात डोकावून जाईल. त्यांना या अशा सर्व गोष्टी कल्पनेनं रंगवता आल्या, पण मला नाही ते जमणार. आणि सत्यापेक्षा याहून अधिक दूर तुम्ही नाही जाऊ शकत. जेव्हा तुम्ही रहस्याविषयी आणखी खोलवर जाऊन घ्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमच्याजवळ फक्त त्यांच्यासारखंच नव्हे तर त्या संशोधकांपेक्षाही अधिक तरल मन आहे आणि कल्पना शक्ती आहे आणि सृजनशीलता आहे. आणि मानस प्रतिमा पाहताना जेव्हा तुम्ही मनात कल्पना करता तेव्हा नेहमी अंतिम परिणिती तुम्ही साध्य करू इच्छिता आणि त्या परिणामावर आपलं सर्व लक्ष केंद्रित करा. एक उदाहरण घेऊ. तुमचे हात मागून पाहण्यास सुरुवात करा आणि आता या क्षणी खरोखरच पाहायला लागा. तुमचे हात, त्वचेचा रंग, हातावरील शिरा, सुरकुत्या, बोट, नख, सारं काही अगदी निरखून पहा आणि हे सारे तपशील अगदी लक्षपूर्वक ध्यानात ठेवा आणि तुमच्या हातात मानसचित्रच मनात राहू द्या. आणि आता डोळे बंद करण्यापूर्वी हेच हात बोट आपल्या मनपसंत स्टीअरिंग व्हीलवर पहा. आणि मग डॉक्टर जो विटाल हे असे म्हणतात की हा माझा स्वतःचा असा अगदी विलक्षण अनुभव आहे आणि अनुभव इतका वास्तवशाली खऱ्याखुरा वाटतो की तो घेण्यासाठी कारची जरूर नाही. आणि उलट अशी जाणीव होऊ लागते तुमच्यापाशी पूर्वीपासूनच कार आहे. आणि डॉक्टर विटाल अत्यंत नेमक्या शब्दात तुम्हाला सांगतात की मानसचित्र पाहताना तुम्ही स्वतःला कुठपर्यंत न्यावं, कुठे कसं पाहावं. जेव्हा भौतिक जगात डोळे उघडून आल्यानंतर तुम्हाला झटक्या बसल्यासारखं वाटेल तेव्हा निश्चित समजा की तुमची मानस प्रतिमा वास्तवशाली बनली आहे आणि ती तुमची अवस्था आणि तुमचे मानसिक स्तर अगदी खरं आहे. आणि हेच ते क्षेत्र आहे की जेथे प्रत्येक गोष्ट उत्पन्न होते आणि निर्मितीची सृष्टी आहे. आणि भौतिक प्रकटीकरण हे तरच या निर्मिती सृष्टीचा फक्त परिणाम आहे. आता तुम्हाला माध्यमातून भौतिकदृष्ट्या या वस्तूची जरूर वाटत नाही, कारण तुम्ही मानस प्रतिमेच्या माध्यमातून सृजनांच्या सृष्टीत पोहोचलेले आहात आणि त्या गोष्टीचा अनुभव घेतला आहात. आणि त्या तुमच्या कल्पना सृष्टीत प्रत्येक गोष्ट या क्षणी आहे जेव्हा तुम्ही ती गोष्ट कल्पनेत अनुभवता आणि तेव्हा ती तुम्हाला जरूर मिळते. खरी गोष्ट अशी की आकर्षण निर्माण होतं ते त्या प्रतिमेमुळं किंवा विचारांमुळेही नव्हे. आकर्षण निर्माण होतं ते तुमच्या भावनांमुळं. आणि अनेकांना वाटतं मी सकारात्मक विचार करतोय आणि मानसचित्रही पाहतोय तेव्हा हे पुरेसं आहे. जरी तुम्ही हे सगळं करत असाल परंतु ती समृद्धी तुमच्या जाणीवेत नाही आणि ते वैभव तुम्ही अनुभवत नाही, तो आनंद तुम्हाला जाणवत नाही, त्यावेळी आकर्षण शक्ती निर्माण होत नसते. तुम्ही त्या कारमध्ये आपण खरोखरच बसलो आहोत अशी भावना अनुभवा. ओ हो, ती कार मला मिळाली तर बरं, किंवा कधी ना कधी ती तशी कार माझ्यापाशी असेल अशी भावना नव्हे. कारण या अशा प्रकारच्या वाक्यांशी एक निश्चित भावना जोडली गेलेली आहे आणि ती भावना वर्तमानातील नाही तर भविष्यातील आहे. तुम्ही जर हीच भावना अनुभवत राहिलात तर तुमची मनपसंत कार ही नेहमी
भविष्यातच अडकलेले राहील. आणि एवढं तुम्ही मनात लक्षात ठेवा. म्हणून तुमच्या भावना अगदी कमजोर होऊ देऊ नका. त्या भावनांमध्ये पूर्ण भावना तुम्ही राहू द्या. आणि आता ती भावना आणि मानसिक प्रतिमा यांच्यामुळं तुमच्यासाठी ती अद्भुत कवाडं उघडतील आणि ज्यांच्यातून वैश्विक शक्ती प्रगट होऊ लागतील. आणि अशी भावना शक्ती काय आहे हे मी नाही सांगू शकत. मात्र मला एवढंच निश्चित आहे आणि माहीत आहे की ती आहे. आता हे सर्व कसं होतं याचा शोध घेणं आपलं काम नव्हे, तर काय घडतं यावरील आपली निष्ठा आणि विश्वास अढळ ठेवणं यामुळं कसं होतं हे आपोआपच समजेल. कसं हे सर्वस्वी वैश्विक शक्तीचं अधिकार क्षेत्र आहे आणि तुम्ही आणि आम्ही तुमचं स्वप्न यातील अंतर भरून काढण्याचा जवळचा वेगवान, सोपा आणि समतोल असा मार्ग वैश्विक शक्तींना बरोबर माहीत असतो. जेव्हा तुम्ही सर्व भार वैश्विक शक्तीवर सोपविता तेव्हा तुम्हाला प्राप्त होणाऱ्या गोष्टींकडे पाहून तुम्ही अक्षरशः चकित होता. आणि इथेच तर चमत्कार घडतात, जणू जादू होते. रहस्य ज्ञानाच्या सर्व विद्वान गुरुवर यांना ती सर्व तत्व माहिती आहेत आणि जी तुम्ही मानस प्रतिमा पाहताना जागृत होतात. आणि जेव्हा तुम्ही मनात इच्छित गोष्टींविषयी प्रतिमा निर्माण करता आणि ते अनुभवता तेव्हा तुम्ही स्वतःलाच विश्वास देता की ती गोष्ट तुमच्यापाशी आत्ता या क्षणी आहे. आणि तुम्ही वैश्विक शक्तीवर देखील दृढ श्रद्धा आणि निष्ठा व्यक्त करत आहात. आणि कारण तुम्ही अंतिम परिणतीवर सर्व लक्ष केंद्रित करून तो परिणामच सर्वांगांनी अनुभवत आहात. आणि हे सर्व कसं घडेल याकडे तुमचं जराही लक्ष नाही. तुम्ही तुमची मानस प्रतिमा ही पूर्णत्वाची असते आणि तुमच्या भावनांमुळे तुम्ही ती गोष्ट अस्तित्वात आलेली असते आणि प्रत्यक्ष साकार झालेलीच पाहता असता. आणि तुमची मनस्थिती आणि संपूर्ण अवस्था त्या गोष्टीचा प्रत्यय अशा प्रकारे घेत असते की जणू काही ती गोष्ट आधीच मिळालेली आहे आणि घडलेली आहे. हेच मानस प्रतिमा पाहण्याचं तंत्र आहे आणि कला आहे. खरं म्हणजे आपण हे काम रोजच केलं पाहिजे, परंतु याचं कधी ओझं वाटता कामा नये. तुम्ही रहस्याचा उपयोग करून घेत असता तेव्हा एक गोष्ट महत्वाची खूप असते आणि ती म्हणजे तुम्हाला चांगलं वाटणं. आणि हे सर्व करताना तुम्हाला खूप उत्साह, आनंद आणि मजा वाटली पाहिजे. मन शांत राहिलं पाहिजे आणि हा अत्यंत हर्षोल्फुल्ल असाच अनुभव असायला हवा. प्रत्येक माणसातच ही मानस प्रतिमा पाहण्याची शक्ती असते. पहा, मी एक स्वयंपाकघराची मानस प्रतिमा बनवून हे सिद्ध करून दाखवेन आणि दाखवू शकेन. हे काम करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला तुमच्या किचन विषयीच्या सर्व विचारांना मनातून बाहेर काढलं पाहिजे. आपल्या किचनबद्दल जरा सुद्धा विचार करू नका. तुमचं किचन, त्यातील कपाट, रेफ्रिजरेटर, ओव्हन, टाईल्स, रंग, सजावट, वस्तू सर्व काही तुमच्या मनातून पूर्णतः काढून टाका. आणि तुम्ही तुमच्या मनात किचनचं चित्र पाहिलं, हो ना? मग तुम्ही आत्ताच मानस प्रतिमा पाहिली आहे. आणि प्रत्येक माणूस मानस प्रतिमा पाहतोच, मग त्याला या गोष्टीची जाणीव असो वा नसो. मानस प्रतिमा पाहणं हे सफलतेचं, यशाचं महान गमक आहे. आणि आता तुम्हाला मानस प्रतिमा पाहण्याची एक युक्ती सांगितली जाणार आहे आणि जी डॉक्टर जॉन डेमार्टिननी आपल्या वेक थ्रू एक्सपिरियन्स सेमिनार्स मध्ये देत आले आहेत. आणि जॉन सांगतात की तुम्ही जर आपल्या मनात एखादी स्थिर मानस प्रतिमा बनवू पाहता असाल तर मग किंवा बनवत असाल तर ती कायम ठेवणं खूप कठीण जातं. म्हणूनच तुमची मानस प्रतिमा ही सक्रिय असू दे आणि त्यात खूपशा कृती, हालचाली असू देत. आणि उदाहरण दाखल पुन्हा एकदा आपण किचनचीच कल्पना करूया. मात्र आता कल्पना करताना ते अशा पद्धतीनं करा, तुम्ही किचनमध्ये आत आला आहात आणि फ्रीजजवळ गेलात आणि दरवाजाच्या हँडलवर हात ठेवला आणि दरवाजा उघडला. आता आत पाहिलं, थंड पाण्याच्या बाटल्या कुठे आहेत हे पाहिलं आणि बाटली बाहेर पाहिली आणि काढली आणि त्या बाटलीचा थंड स्पर्श तुम्हाला जाणवला. आणि तुमच्या एका हातात पाण्याची बाटली आहे आणि दुसऱ्या हातात तुम्ही फ्रीजचं दार बंद केलं आहे. आणि आता अशा प्रकारे तपशिलावर आणि हालचालींवर तुमचं किचनचं मानचित्र पाहता तेव्हा मनामध्ये कायम ठेवणं आणि अधिक सोपं जातं, हो ना? आपल्या सर्वांच्या आत खूप शक्ती आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत चांगल्या गोष्टी संभवनीय आहेत आणि अनेक गोष्टी होणं शक्य आहे आणि अनेक गोष्टी साध्य होऊ शकतात. मानस प्रतिमा पाहता असता येणं ही सुद्धा अशीच एक महान शक्ती आहे. आणि नक्कीच तुम्ही अशा मानस प्रतिमा पाहिल्या पाहिजेत आणि त्यातून काहीतरी बोध नक्कीच तुम्ही घेतला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता.
म्हणून तुम्हाला जे हवं त्याचे मानचित्र आणि मानसचित्रफीत तुम्ही मनात साकारली पाहिजे. आणि ती जर एकदा साकारली तर तुम्हाला ती गोष्ट मिळवल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला ती गोष्ट मिळेलच असं समजा. म्हणून तुम्ही मनात स्वामींची भक्ती अनुभवा आणि स्वामींची भक्ती करायला तुमचं मन प्रसन्न ठेवा. नक्कीच तुम्हाला असं अनुभव येईल की स्वामींची भक्ती आपण मनापासून करत आहोत आणि स्वामी आपल्याला दर्शन देत आहेत आणि स्वामीचे चमत्कार भरपूर मोठे आहेत आणि ते चमत्कार तुम्हाला ते नक्कीच दाखवतील. म्हणून तुम्ही स्वामींची भक्ती करत असताना आणि नामस्मरण करत असताना अगदी विश्वास ठेवून, स्वामींवर विश्वास ठेवून ती भक्ती करा आणि ते नामस्मरण करा. नक्कीच ते स्वामीपर्यंत पोहोचेल आणि स्वामी तुम्हाला खूप मोठा आशीर्वाद देतील. आणि स्वामींवर विश्वास ठेवा. आणि एवढे बोलून आपण हा व्हिडिओ इथे संपवू. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.